अबो काय रे हे एवढीचा बीच कोकण आहे बाई, शेवटी कोकण आहे हे बघा. पाऊस सुरू झाला आहे. हबीबी कोकणात आलेत. नमस्कार मित्रांनो, मी सुजात खिराडे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण का आज मी माझ्या भावंडांसोबत पहिल्यांदाच ट्रिप करतो आहे, ती पण कोकण ट्रिप. तर ह्या ट्रिपमध्ये आम्ही गणपतीपुळे मंदिर व कुणकेश्वर मंदिर आणि सुंदर किनारपट्टी म्हणजेच श्री कळेशी बीच पॉईंट आणि मांडवी बीच एक्सप्लोर करणार आहोत. तर अजून पुढे काय काय एक्सप्लोर करू किंवा अजून आमचं आहे ना प्लॅन नीट ठरलं नाही, कारण का आम्ही ठरवलं आहे गाडी काढायची आणि निघायचं. तर बघूया पुढे काय काय होतं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आता ना आम्ही CNG भरायला आहे. आमचं नशीब चांगलं आहे की CNGची गाडी आता आली आहे आणि आता आम्ही वेटिंग करतो आहे. आणि हे आपली आजची मंडळी सोबत. हा श्रेयस भागणे, हा पाव किलो आतमध्ये जातो आहे. ताई हे तर नको राहू दे. आणि हा आपला बंधू भाऊ आहे ना, चहा गेलाय. ए चांद रे, ओय छोटो छोटो वेटर चाय. ए हा रुमाल घे. छोटू सामने वाले टेबल पे दो रखना. चाय लियो चाय. छोटू सामने वाले टेबल पे दो रखना, बीच में दो देना. बापा से लगी नहीं का. एक कप धो के रखना. पीछे वाले पे 4 देना. हे घे धर बंधू. अरे हो थांब आता 3 वाजलेत आणि ही मस्ती चालू आहे. झोपली सुद्धा खड्ड्यात तुला आपटणार नाही बघ कशी ती. सापड माझ्या तावडीत. तर गाईज रात्री 3 वाजलेत आणि चहा तर पाहिजेच. काय बोलतो अजून? पैसे दे. चहा हे पैसा बघते. हे काय फुटदा, हे फुटदा, हे चिट्टानी आहे. ऐका ना. तर गाईज हीच मजा चालू आहे. आता बिस्किट मागतायत. त्याचा कुंद्याचा तर गाईज काम ये इकडे येतो. कार मध्ये चहा पाडली आहे. पाचतो वाटला तुला त्या चहा कारला चहा पाजते तिथे. चहा पियाली कमी आहे, चांगली जास्त आहे. काम दिसत नाही किटलीच्या छोटू एक ग्लास पानी ला ना. तेरे को ऐकाव नाही देता का. फुल मजा येते. मंडळी सकाळचे 6:15 झालेत आणि आता आम्ही एंट्री करतोय मंदिरात. कोकणाच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या साक्षीने उभं असलेलं हे आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरापैकी एक मानलं जातं. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. म्हणजे ही मूर्ती मानवनिर्मित नसून निसर्गातून प्रकट झाली आहे. सुमारे 400 वर्षाहून अधिक इतिहास लाभलेला या मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. तर मित्रांनो, फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि पाठी बघू शकतो तुम्ही मंदिर लाईटिंग लावले. आणि ही आपली मंडळी फोटोशूट चालू आहे. अशी तशी करतायत, पोज मारतायत. आणि आता पाऊस चालू आहे आणि काय दिसतंय भाई मंदिर, लय भारी. आणि इकडे बघा समुद्र बघा खवलला आहे पूर्ण सकाळ. तर मंडळी, आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता कुठे जायचं आहे ते ह्यांचं माहितीच नाही. काय प्लॅन फिक्सच नाही. एक देवगड बोलतोय, एक जयगड बोलतोय आणि एक मालवण बोलतोय. तर काय माहित काय होतंय. फक्त आहे ना आम्ही घरातून बाहेर निघालो गाडी घेऊन. हां हेच ते प्लॅनिंग करणारे सगळी माणसं. काय बोलाल तुम्ही? मोरया. काहीच हा सीन बघा, गणपतीपुळेचा बीच. हाय काय दिसतंय. त्याचा पाऊस येतोय आणि हा व्ह्यू. पाणी आलाच नाही. आला हा पाऊस सुरू झाला आहे.
आणि आम्ही भिजलोय. मजा येते. प्रीमियम सीट भेटले. कुठे गेला माझा प्रीमियम सीट प्रीमियम सीट. आणि आपले लाईट लावायला दिसत नाही खाली माणसं. मी दिसत ना. मी गोरा आहे. गाइस हा व्ह्यू बघा भाई साहब. मित्रांनो आता ना आम्ही निघालो इकडून मंदिराकडून. तर इकडे हा समोर व्ह्यू बघा आणि आम्ही चालू जातोय. आणि गाईज हा व्ह्यू बघा. क्लास रे क्लास. कोकण आहे बाई, शेवटी कोकण आहे. हे बघा. तर मंडळी आतापर्यंत आम्ही गणपतीपुळे आणि आरेवारी बीच कव्हर केलं आहे. तर आता आम्ही आलो आहोत कुणकेश्वर मंदिरात. तर बघूया अजून काय काय होतं आणि तुम्हाला ही मंदिराचा व्ह्यू दाखवू आणि मंदिराची सुंदरता दाखवू. तर चला मग बनून राहू व्हिडिओमध्ये. देवगडच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी वसलेलं श्री कुणकेश्वर मंदिर हे भगवान शिवांचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. समुद्राच्या साक्षीने उभे असलेले हे मंदिर श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्य यांचा अद्भुत नमुना आहे. मंडळी आता ना आपण सॅटर्डे संडे अवॉइड करून सोमवार मंगळवार येतो. तरी पण ह्यावेळी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हां ते सॅटर्डे संडेला किती गर्दी असेल तुम्ही विचार करा फक्त. मित्रांनो आता आपण लाईनीत उभे आहोत आणि इकडे लाईन बघा थोडी लागली आहे आणि पलीकडेच कुणकेश्वर बीच आहे. तर मंडळी आता दर्शन झालं आहे आमचं, खूप मस्त वाटलं. आणि मंदिराच्या बाहेरच आहे ना खाली पाय टाकव नीला समुंदर. नीला समुंदर पाय जाम भासत आहेत आईला. मंडळी आता ना आम्ही तिकडून आहे ना इथे जात होतो तर हा मंदिर दिसला आणि हा मंदिर बघा किती सुंदर आहे. विठ्ठलाचं मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊया. मित्रांनो ह्या मंदिरापासून आहे ना समुद्राचा व्ह्यू दिसतो आहे बघा. तर मंडळी आता ना आम्ही एका हॉटेल थांबलो आहे आणि ह्या हॉटेलचा एंट्रन्स आहे हा बघा. तर मित्रांनो आता आपण ह्या हॉटेलला स्टे करणार आहे. तर गाईज हा आपला मेन एंट्रन्स आहे हॉटेलचा आणि इथे रिसेप्शन आहे आणि इथे ना डायनिंग टेबल आहे तिकडे. आणि इकडे आपला फर्स्ट फ्लोअरला रूम आहे. तर गाईज हा आजचा आपला स्टे हॉटेल रूम चांगला आहे खूप. आणि इकडून व्ह्यू आणि चांगला दिसतो आहे मला माहिती आहे. तर मंडळी आता आमचं जेवण झालं आहे आणि हा पसारा बघू शकता तुम्ही. म्हणजे एवढं खाल्लं आहे ना त्या काकांना पण दमवलं आम्ही वेटर काकांना. आणि हॉटेल आहे ना रत्नप्रभा पॅलेस आहे. तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. हे काका आहेत आपले गोड काका आहेत. त्यांनी आम्हाला खूप चांगली सर्व्हिस दिली. काका सांगा तुमच्याबद्दल काही माहिती. मी सुहास सीताराम खोडकर या रत्नप्रभा हॉटेलचा मी ओनर आहे. गेली 10 वर्ष आम्ही हे हॉटेल चालवत आहे आणि ह्याच वर्षी आमचा 10 वर्ष पूर्ण होतं या हॉटेलला. माझा तर मंडळी आता सकाळ झाली आणि दरवेळीसारखं आम्हाला लेट झालं आहे आणि लेट जयने केलं आहे.
आणि आता आम्ही जाणार आहे कश्री बीचला. तर बघूया काय होतंय. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता हा व्ह्यू बघा. हा बा बाबो काय रे एवढीचा बीच. अरे चालायचं आहे. हा मस्त फोटो आहे. तर मंडळी आता आपण ह्या पॉईंटला जातोय आणि हा व्ह्यू बघा समोरचा. लाटा खवळलेत पूर्ण. तर मित्रांनो हा पॉईंट तुम्हाला कसा वाटला सांगा. हा बघा. तर मित्रांनो आता आपण वाटे बीचला आलो आहे. हे बघा आम्ही गाडी पार्क तिथे गेली आहे आणि समोर बीचचा व्ह्यू आहे. ह्या बीचला कोणीच नाही आमच्याशिवाय. काय बीच आहे आणि काय सायलेंट. अरे बाप रे. फक्त आम्हीच आहे फक्त इकडं. बस अजून कोणीच नाही आहे. तर गाईज मस्त खिलून झालं. हे आता परतीचा प्रवास चालू आहे कारण का आता हॉटेलला आम्ही चेकआउट करणार आहे. आणि ह्या बघा या मंद बघा. या मंद बघा. आता हा बघा हा बघा हा बघा. काय 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 तर गाईज तुम्ही पण येत असाल ना तर CNGचा प्रॉब्लेम सुरू आहे. 2-3 तास वेटिंग आहे. खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे. CNGमुळे आम्हाला खूप टाईम वेस्ट झाला आमचा. म्हणजे असं करण्यामध्येच आमचा एवढा टाइम गेलाय ना देवा. अर्धा दिवस अर्धा दिवस काय 1 दिवस पकड. CNG आणि ह्यानं 5 पण फिरायचे दिवसाला. झाला असता हा नसता तर पाणी भरायला पाहिजे ना त्याच्यामध्ये पाणी. तर मित्रांनो आता आम्ही मांडवी बीचला आलो आहे. मांडवी ट्रेन तर ऐकली होती. बीच पहिल्यांदा ऐकतोय. तर मित्रांनो कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी आपण हबीबी बनलो. हबीबी कोकणात आलेत. आता मी हा समोरचा व्ह्यू बघा. आम्ही तर मांडवी बीचला आलो. ह्या मांडवी बीचला हा रूट आहे. तिकडे जायचं का माहिती का जातोय काय माहिती. नुसतं आहे ना कोकण ट्रिपला आम्ही फक्त बीचच फिरतोय. नुसते बीच बाकी काय नाही. तर गाईस आता जेवण झालं आहे. आम्ही फक्त आहे ना इकडे फिरायला आलो आहे आणि फक्त जेवतोय CNG भरतोय. जेवतोय CNG भरतोय. बस तेच चाललं आहे. आणि फिरणं तर कमी चाललं आहे. आणि काय कायचं बोलवता एका दिवसात 5 पॉईंट करणार आहेत. मंडळी आता आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर. तर मंडळी आता आपलं रत्नगड फिरून झालं आहे. आता आपण आलो आहोत रत्नागिरीतील प्रसिद्ध शिवसृष्टी येथे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता यावा म्हणून हे ठिकाण तयार करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग सुंदर शिल्पांच्या माध्यमातून दाखवले आहेत. स्वराज्याची स्थापना, किल्ल्यांची बांधणी आणि महाराजांचे अनेक पराक्रम इथे खूप छान पद्धतीने पाहायला मिळतात. जर तुम्ही शिवाजी महाराजांवर प्रेम करत असाल किंवा इतिहासाची आवड असेल तर रत्नागिरीला आल्यावर शिवसृष्टीला नक्की भेट द्या. तर गाईज आता सीन असं झालं ना आम्ही इथे आलो आहे झिपलाईन करायला आरेवारीला. पण इकडे रजिस्टर करायचं होतं म्हणजे पहिलाच. आणि आता ना 6:30 वाजता बंद होणार आहे आणि आम्ही इथे 5:30ला आलो आहे. आता बघू काय नशीब असेल तर भेटेल आम्हाला झिपलाईन. बघा पुढे काय होतं आहे. आता रजिस्टर केलं आहे मी ऑनलाईन. अरे वारे शेवटीच. तर मित्रांनो आपली झिपलाईनची वारी आहे. आपण तिकीट बुक केले आणि टोकन नंबर 1 आहे बघा. टोकन नंबर 154 आपला आहे. आणि माझ्यासोबत माझी ताई येणार आहे. तर ताईचं रिॲक्शन घेऊ आपण कसं आहे.
आता ना ताई असते फक्त Sorry, आणि फक्त सुजलच्या भरोश्यावरती मी जाणार आहे. ओके. सध्या तरी मम्मी पप्पा अँड ऑल रिलेटिव्ह सुजल आहे फक्त. तर चला बघूया पुढे काय काय होतंय. मंडळी आता आपण इकडे आलोय आणि आता झिपलाईनचा आम्हाला किती 154 नंबर आहे. पुढे गेला आहे 130 आता मजा येणार आहे तुला का चालली? आणि यांची भांडणं सुरू आहेत भावा बहिणीचे. हा तुझा पहिला नंबर माझा दुसरा नंबर यांचा तिसरा नंबर. पण माझी हिची टरकणार आहे. आता एवढी हवा मारते पण टरकणार आहे. व्हिडिओमध्ये समजेल हिचं रिॲक्शन. बघा आता मोठी बाता आता हसते आहे, आता हसते आहे. व्हिडिओमध्ये समजणार आहे व्हिडिओ. आता हे आम्ही करणार आहे हा ही. आणि काय माहिती काय बरं कसं होतं का उलटी करतोय सकाळपासून गाडीने ट्रॅव्हल करतोय. आधी जे किल्ले झाले आधी देखील झाले माझ्या बहिणीला. तर मंडळी माझ्यासोबत ताई आहे. बघू काय होत आहे. मोरया आणि संध्याकाळचं क्लायमेट बघा. फायनली आमचा नंबर आणि हे आम्ही शिडी चढतोय. थांबा एक मिनिट. बसा खाली ते चला बसा खाली चला चला चला. पहिल्या टीमने ही टीम चांगले गेले स्टॉप आहे कसं वाटलं कसं वाटलं काय ते काढ ना. कसं वाटलं ती रेकॉर्डिंग मध्ये आला शब्द आई शपथ. कसं वाटायची. ते पाय पण तरतरत आहे. ओके लय काढला बघा. काय नाही घाबरू नका. तर आमचा तिसरा ग्रुप आलाय. त्याला एक कप दिले ना होता. तिसरा ग्रुप आलाय. बसला शॉट. कसं वाटला. जाम मजा आली जाम मजा आली. कसं वाटतं माझ्या मित्रांनो भगिनींनो बहिणींनो. मजा आली. आणि हा संध्याकाळचा व्ह्यू बघा. तर मंडळी हा आरेवारेचा बीच आणि ही आमची झिप लाईन कम्प्लीट झाली आहे. तर भावांनो कसं वाटतंय तिथे कसं वाटतंय अजून सदमा कसं वाटतंय. 600 रुपये वसूल. ही ताई माझ्यासोबत येऊन गेले काय एवढं वाटलं नाही. हा बाई 600 रुपये वसूल झाले. 600 रुपये वसूल झाले. तिथं बाई कॅन्सल करणार होती. ते ब्रेक आहे ना आपलं. करतात ते. आणि काय ते बघा काय करतायत. झिंचा 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 झिंचा. लय मजा आली. तर मंडळी आता आपण आरेवारी बीचला उतरलोय माझ्या झिप लाईनवरून. आपण तिकडून स्टार्ट केलेली आणि आता इथे उतरलोय. आणि या समोर सनसेट बघा. पब्लिक खूप आहे आज. आम्ही तरी सॅटर्डे संडे अवॉइड करून आलेलो तरी पण कमीच आहे तरी बघायला गेलं तर. तर मित्रांनो आता आम्ही आरेवारीला बाय बाय करतो आणि या व्हिडिओला पण आपण ॲड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करा.
तर चला मग कसा हा वाटले 2 एपिसोड जर्नी ऑफ कोकणचे बघूया. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा. तर चला मग बाय बाय.